नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. कसे आहात? MSF भरती महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे की नाही, तुमचं काम काय असणार आहे, तुम्हाला तिथे पगार किती मिळणार आहे, त्याच्यानंतर सुट्टी कधी असते, तुम्हाला नाईट ड्युटी असते का, जॉईनिंगची तयारी काय असते, त्याच्यानंतर तुमची दिनचर्या, सगळ्या गोष्टी पाहणार आहात मित्रांनो. MSF म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल, याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो तुमची ट्रेनिंग कशी असते तर लक्षात असू द्या, जाणून घ्या. 5 वाजता तुम्हाला शेड्यूल असतो मित्रांनो. 45 दिवसाचं कमीत कमी ट्रेनिंग असतं या MSF भरतीला आणि 6:30 ते 7:30 मित्रांनो तुमचं रनिंग असतं. लक्षात घ्या, 6:30 ते 7:30 म्हणजे तब्बल 1 तास. हे 2 नाही, फक्त एक तास. ते तुमचं 8 ते 10 दिवस सुरुवातीच्या फक्त आणि फक्त रनिंग वर जास्त फोकस असतो. बाकीच्या गोष्टी पण होतात, जसं की तुमचं पीटी ड्रिल असेल. त्याच्यानंतर 7:30 ते 8 असतंय मित्रांनो पीटी ड्रिल. 1 तास असतो. त्याच्यानंतर 1 तासाचा ब्रेक असतो, कारण तुम्हाला नाश्ता वगैरे करण्यासाठी. त्याच्यानंतर परत मित्रांनो 9 ते 12 पीटी ड्रिल, परत एकदा 12 ते 1 परत तुम्हाला 1 तासाचा ब्रेक असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 2 ते 3:30 म्हणजे लॉ कॉलेजचा क्लास असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कायदेविषयी सगळी माहिती दिली जाणार आहे. त्याचं सगळं तुमचं ट्रेनिंग घेतलं जाणार आहे. लॉ बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि माहिती घेतली जाणार आहे मित्रांनो. तुम्हाला जर दिसत नसेल तर मला सांगा, तुम्हाला दिसतंय का, हो किंवा नाही मला कमेंट सांगा. नसेल तर मला त्या पद्धतीने हे आपलं पूर्ण शेड्यूल आणि तसं सेटअप करायला मित्रांनो. काही प्रॉब्लेम येत असेल तर लगेच सांगायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं 8 वाजता तुमची अटेंडन्स लागली जाते म्हणजे हजेरी. त्याच्यामध्ये तुम्हाला नाईट ड्युटी असते का तर हो, 100% नाईट ड्युटी असते मित्रांनो. अशा प्रकारे तुमचं ट्रेनिंगचं शेड्यूल असतं. समजलं? याच्यामध्ये काही डाऊट असेल, काही कमेंट असेल, तुमचा प्रश्न असेल, कमेंट करायचे, मला 100% उत्तर देतो. दुसरा प्रश्न मित्रांनो, MSF भरतीमध्ये पगार किती मिळतो? पगार हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. कुठल्याही जॉब मध्ये, सरकारी असो, प्रायव्हेट असो किंवा तुमचा बिझनेस असो, पैसा सगळ्यात महत्वाचा. कारण पैसा बोलतो. पैसा आहे तो सब है, नाही तो कुछ भी नाही मित्रांनो, ठीक आहे. तर 19,500 रुपये तुम्हाला MS भरतीमध्ये सॅलरी मिळणार आहे, पगार आहे मिळणार आहे. त्याच्यामध्ये 700 RS ओव्हर टाइम मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही ओव्हर टाइम केलं तर 700 रुपये मिळणार आहे, पण 645 पर डे तुमचं पेमेंट असणार आहे मित्रांनो. फक्त 8 तासाची ड्युटी असणार आहे, म्हणजे 8 आवर्स तुमची ड्युटी असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. जर ओव्हर टाइम केला तर 700 रुपये मिळणार आहे, ठीक आहे. आणि रेग्युलर 645 रुपये. त्याच्यानंतर तुम्ही जे आता ट्रेनिंगला 15,000 भरता मित्रांनो, तुमची ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला 4-5 हजारापर्यंत त्याच्यातले वापस मिळतात मित्रांनो. जॉईनिंग करायचं की नाही, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो डिपेंड करतो तुमच्यावर. मी काही सांगू शकत नाही जॉईन करा किंवा नका करू. पण जर तुमचं स्वप्न कलेक्टर व्हायचं असेल तर तुम्ही MSF भरती जॉईनिंग करणार का नाही मुळातच, कारण तुमचं स्वप्न दुसरं आहे, तुमचं स्वप्न MSF नाहीये, ठीक आहे. दुसरं, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि MSF ला तुमचं सिलेक्शन झालंय तर बेटर कुठलं आहे, पोलीस भरतीला चांगला स्कोप आहे, तर तुम्ही म्हणाल MS पेक्षा पोलीस भरती चांगलं, मग MS च्या अगेन्स्ट मी पोलीस भरती जॉईन करतो, तर MS जॉईन करायचं म्हणजे तुम्ही ठरवायचंय, तुम्ही स्वतः. मी काही सांगू शकत नाही. नव्हे, तुमचं डिसिजन, आपल्या जीवनातलं डिसिजन कुठलंही असेल तर ते आपल्या स्वतःलाच घ्यावं लागतं. हाय लेवल, लो लेवल आणि मीडियम लेवल, कसलंही डिसिजन असू द्या, ठीक आहे. दुसरं, जर तुमची परिस्थिती नाजूक असेल, तुमच्याकडे वेळ कमी असेल, ही परिस्थिती इम्प्रूव्ह करायची असेल, तात्पुरत्या बेसवर तुम्ही करू शकता. किंवा तुमचं स्वप्न जर MSF असेल तर 100% करू शकता. ह्या जर तरच्या गोष्टी, तर जॉईन करायचं की नाही, ज्यांनी त्यांनी हा विद्यार्थी मित्रांनो ठरवायचं असतं MSF जॉईन करायचं की नाही, ठीक आहे. तर MSF मध्ये काय काय बघितलं आपण, ट्रेनिंग कशी असते, दिनचर्या काय असते, त्याची पगार किती असते, किती भेटते इन हँड, तुम्हाला ट्रेनिंगचा सगळा शेड्यूल सांगितला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जॉईन करायचं का नाही ते पण सांगितलं. ड्युटी आवर्स किती असतात ते पण सांगितलं. ओव्हर टाइम किती करायचं आणि किती पैसे भेटणार ते पण सांगितलं, ठीक आहे. म्हणून जर तुमचे MSF मध्ये काही जॉईन झालेले मित्र परिवार किंवा नातेवाईक किंवा अजून कोणी सिनियर किंवा आजूबाजूचे असतील आपल्या मित्र परिवारातले, तर त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारा, पगाराचा एक्सपिरियन्स विचारा, कामाचा एक्सपिरियन्स विचारा, ओव्हर टाइमचा एक्सपिरियन्स विचारा, बाकीच्या सोयी सुविधांचा एक्सपिरियन्स विचारा. सगळे असे एक्सपिरियन्स विचारा आणि त्याच्यावर तुम्ही विचार करा की जॉईन करायचं की नाही. परंतु जर हाताला रोजगार मिळत असेल, कंडिशन आता अशी आहे की खूप साऱ्या ठिकाणी जॉबलेस विद्यार्थी मित्र आहेत, बेरोजगार आहेत, म्हणून एक माझं सजेशन राहिलं की जर तुमचं सिलेक्शन झालं तर 100% जॉईन करा. जर तुमचे ड्रीम वेगळे असतील किंवा अजून तुमचं काही लाईफचं गोल वेगळं असेल तर तात्पुरत्या बेसवर तुम्ही जॉईन करा. नंतर तुम्ही बाकीच्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करा, असं पण माझं सजेशन राहील मित्रांनो.
याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही डाऊट असेल, याचा अभ्यासक्रम कसा असतो, कशी तयारी करायची किंवा काय व्हॉट एव्हर काही कुठलाही कसाही प्रश्न असू द्या, मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना एमएसएफ बद्दलच सगळ्या डिटेल्स पोहोचतील. ठीक आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. सगळ्या गोष्टी वारंवार सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही पडली पाहिजे, कारण तुम्ही जाणकार आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून आहेत मित्रांनो. अशा अपडेटसाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. फक्त आपण सबस्क्रायबर वाढण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी बिलकुल नाही, तर तुमच्या माहितीचे काहीतरी व्हिडिओ आपण शेअर करत असतो आणि माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय, राम राम मित्रांनो.